नमस्कार. पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर याच्या अगोदर तुम्ही शुगर बीड्स कशा प्रकारे यूज करायचे ते पाहिले असतीलच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मणी कशा प्रकारे लावायचे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे बघा मी हे 3 चे बीड्स घेतलेले आहेत, जे मणी असतात. आणि तर ते बघू शकता आपल्याला एक एक असा सोडायचा आहे. एक एक कारण हे मोठे असतात त्याच्यामुळे एक एक सोडायचं आहे, आणि शुगर बीड्स कसे छोटे असतात त्याच्यामुळे आपल्याला दोन दोन सोडायचे आहेत. तर या इथं एक जॉईंटवाला सोडलेला आहे. पण जेव्हा आपण ब्लाऊजवर वरती वर्क करणार आहोत ना, तर त्यावेळेस काय करायचं आहे, असे जॉईंट जर मणी आले तर त्याला आपल्याला सेपरेट करायचे आहेत. आणि याच पद्धतीनं जवळजवळ असे हे मणी लावून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये अंतर नाही ठेवायचं, कारण ते मग छान दिसत नाही. एकाला एक चिटकून मणी असले की त्याची डिझाईन पण छान वाटते आणि फिनिशिंग पण खूप सुंदर वाटते. तर बघू शकता अशा प्रकारे ही आपण मण्यांची लाईन कंप्लीट करत आहे. अशाच प्रकारे सगळे जे बी बीड्स असतात, मणी असतात, ते याच पद्धतीने लावायचे असतात. याच्यामध्ये काही बदल नाही, पण तरी पण मी तुम्हाला माहिती असावं म्हणून दाखवते की कशा प्रकारे लावायचे. तर या इथं मण्यांची लाईन मी कंप्लीट करून घेतली. तर आता काय करायचं, आता जे ड्रॉप बीड्स आहेत आपल्याकडे, तर हे ड्रॉप बीड्स पण कशा पद्धतीने लावायचं, जर तुम्हाला सरळ सरळ लावायचं असेल तर याच पद्धतीनं जसे आपण मणी लावलेले आहेत याच प्रकारे लावून घ्यायचे आहेत. आणि जर समजा याची डिझाईन तयार करायची आहे, फूल वगैरे बनवायचं असेल तर मग ते वेगळ्या पद्धतीने लावायचं आहे, ते पण मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर खूप सोपं आहे. फक्त काय आपल्याला आरीवर्कची निडल चालवायला यायला लागली की मग सगळं काही सोपं होऊन जातं. पण जोपर्यंत निडल चालवायला येत नाही, म्हणजे कशी वापरायची ते येत नाही, तोपर्यंत सगळं जरा अवघडच असतं. तर याच्यामध्ये आपण ही बॉर्डर लाईन म्हणून पण हे सगळे जे मी दाखवत आहे तुम्हाला, ते सगळे बॉर्डर लाईनला पण यूज करू शकता. तर आता या इथं बघूचा मी पांढरे पल्स घेतलेले आहेत. तर ते मी कशा प्रकारे यूज करते तर ते मी तुम्हाला सांगते. तर या इथं मी काय केलेलं आहे, जरी थ्रेड घेतलेला आहे गोल्डन कलरचा. तर या इथं मी नॉर्मल धागा का नाही घेतला, कारण इथे पांढरे पल्स आहेत. आणि ज्यावेळेस पांढऱ्या धाग्याने किंवा वेगळ्या प्रकारच्या धाग्याने आपण वर्क करू तर याच्यामध्ये एवढी शाईन येत नाही. तर तुम्ही ते करूनही बघू शकता. तर या इथं मी काय केलं आहे, गोल्डन कलरचा जरी थ्रेड घेतलेला आहे. कारण तुम्ही बघा मण्यांमध्ये किती शाईन येते आहे, गोल्डनचा लुक येत आहे आतून. त्यामुळे या इथं मी गोल्डन कलरचा मणी म्हणजे थ्रेड वापरत आहे. आणि मण्यांसाठी मग मी हे 1 नंबरची जी आपली निडल असते सिंगल थ्रेडची, ती मी इथं वापरत आहे. कारण जरी थ्रेड आहे ती जी आपली पातळवाली सुई असते त्याच्यामधून काही जरी धागावरती येत नाही, म्हणून या इथं मी अशी जरा जाडसर सुई यूज केलेली आहे. आणि पांढरे जेव्हा पल्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही गोल्डन कलरचा जरी थ्रेड यूज करू शकता. खूप शाईन येते आणि दिसायलाही खूप छान वाटतं. आणि नॉर्मल धागा यूज केला तर त्याचं लुक पण छान येत नाही. तर ते मणी कशा प्रकारे आणि कोणता थ्रेड वापरायचा हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता या इथं हे जे पाईपवाले कट बीड्स आहेत, जे कट बीड्स छोटे पण असतात आणि हे जरा मोठे, त्याला पाईपवाले कट बीड्स बोलायचं. तर याचा पण वापर आपण बॉर्डर लाईनमध्ये करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तयार करण्यासाठी करू शकतो, किंवा लीफ फिलिंगसाठी करू शकतो. खूप प्रकारे कट बीड्सचा वापर केला जातो. तर ते पण आपण जेव्हा बॉर्डर लाईन किंवा आपल्याला सरळ सरळ जर यूज करायचं असेल तर ते या पद्धतीने यूज करायचं आहे, एकाला एक जवळ असं चिटकून. तर एकदम सोप्या पद्धतीने मणी कसे लावायचे, ड्रॉप बीड्स कसे लावायचे आणि व्हाईटवाले पल्स कसे लावायचे, आणि आता हे कट बीड्स. तर या सर्वांचा उपयोग तुम्ही ब्लाऊजच्या बॉर्डर लाईनमध्ये करू शकता आणि खूप छान पद्धतीने याचे डिझाईन तयार होते. तर खूप सोपी पद्धत आहे. याच पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये वर्क करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपला हा शिलाई मशीनचा धागा जर सारखा तुटतो वर्क करताना, नॉर्मली जेव्हा आपण हे कट बीड्सचा वापर करतो ना त्यावेळेस तर जास्त करून तुटतो.
मग तर त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला दुसरा धागा घ्यायचा आहे. जे आपण पिको फॉलसाठी वापरतो ना नायलॉनचा धागा, तो वापरायचा. शक्यतो तोच वापरायचा, कारण छान त्यांनी फिनिशिंग पण येते आणि असं दिसत पण नाही वरती. त्याच्यामुळे तो धागा वापरला ना ते एकदम चांगलं. शिलाई मशीनचा धागा पण सारखा खराब होतो आणि असे पाईपवाले जे असतात ना, असे कट बीड्स वगैरे, तर त्यांच्यामध्ये तो सारखा तुटतो. तर तो थ्रेड वापरायचा. तर चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि याच्या अगोदरही मी खूप सारे आरी वर्कचे व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे स्टिचेसचे, तर ते पण तुम्ही नक्की पहा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या चॅनलवरती कनेक्ट राहा. धन्यवाद.